हॅलो. पहिले मोबाईल चार्जिंगला लागतो. खूप साऱ्या काही गोष्टी करायच्या आहे ऍक्च्युली. येस. पहिले मी पाणी ठेवतो यार, कारण आता सांगू, आता वाजले किती, आता ऑलमोस्ट 1:45 झाले आहे आणि आता मला 2:30 वाजता निघायचं आहे. बेसिकली वेट. ओके. हाय. बीइंग ए डिरेक्टर म्हणजे एक प्रकारे अशी एक फॅक्ट आहे. एक डिरेक्टर अशी एक फिल्मचा डिरेक्टर म्हणजे इट वॉज समथिंग रिअली बिग थिंग. म्हणजे हे असं आहे की आपल्याला काही ना काहीतरी, म्हणजे एक डिरेक्टर म्हणजे काय, समज जर असं विचारलं गेलं, एक फिल्मचा डिरेक्टर आहे, त्याचं काम काय असतं, व्हॉट इज एक्झॅक्टली दिस. ऍक्च्युली एक डिरेक्टर आहे तो एक कॅप्टन ऑफ द शिप असतो आणि तो ऍक्च्युली काही काम करत नाही, बट तो एक प्रकारे इन्स्ट्रक्शन देतो. तुझ्यामध्ये अशी कोणती क्वालिटी आहे जे तुला असं वाटते की तू एक डायरेक्टर आहे किंवा फिल्म मेकर आहे समथिंग? मला असं वाटते की मी ज्याप्रमाणे इमॅजिन करू शकतो, इट वॉज समथिंग रिअली ग्रेट. इट वॉज म्हणजे हे कसं आहे, फॅक्ट आहे की मोस्ट ऑफ द जण नाही करू शकत किंवा करू शकतात, आय डोंट नो. म्हणजे अजूनपर्यंत मला याचा फारसा काही एक्सपिरियन्स नाही आहे. समजा जर माझी जर्नी सुरू करायची म्हणलं, ऍक्च्युली जर्नी वगैरे नाही आपण इथे डिस्क्राईब करू की हे जे नाही, जर्नी डिस्क्राईब करू, वेळ नाही आता कशी. ओके. तुला केव्हापासून या फील्ड मध्ये यायचं होतं, म्हणजे केव्हापासून तुला असं वाटलं की तू एक फिल्म मेकर आहे? वेल, केव्हापासून वाटलं तर हे याची मी कसे स्पेसिफिक डेट नाही आहे. म्हणजे मला या दिवशीपासून वाटलं किंवा मला एक दिवशी रात्री स्वप्न पडलं आणि दुसऱ्या दिवशीपासून मला रिअलाइज झालं की मी एक फिल्म मेकर आहे. कधी जेव्हा एखादी बिल्डिंग बनते तर बिल्डिंग एकदम डायरेक्ट बिल्डिंगच नाही बनत सर. म्हणजे खाली जागा आहे आणि दुसऱ्या दिवशी पाहते तर बिल्डिंग आहे. इट वॉज नेव्हर बीन हॅपन. हळूहळू गोष्टी बनल्या जातात. बिल्डिंगचं पहिले फाउंडेशन बनलं जाते, त्याच्यानंतर फ्लोअर बाय फ्लोअर चढवतात आणि त्याच्यानंतर एक बिल्डिंग बनते. आणि या प्रोसेसला लागतो वेळ. एकदम असं नाही की एकदम अचानकपणे. मॅक्स टू मॅक्स हार्डली करीब एक बिल्डिंग बनायला करीब 1 किंवा 2 महिने लागू शकतात. दॅट इज अ फास्टेस्ट टाइम. येस, याच्यापेक्षा कमी टाइम तर नाही लागू शकत. ऍटलिस्ट 1 किंवा 2 महिन्यात लागू शकतात. तशाच प्रमाणे आपल्या लाईफमध्ये जे काही एम आहे किंवा टार्गेट आहे, त्या टार्गेटला पण अचीव्ह करणे किंवा टार्गेटच्या मागे धावणे हे पण एक प्रकारे बिल्डिंग टाईपच आहे.
इथे आपल्याला अंडरस्टँड व्हावं लागते की आपल्याला कशा वेळी आपल्या टार्गेटला चेस करायचं आहे. वेल जर असं मानलं गेलं, सुरुवात झाली कशी? सुरुवात झाली कशी? इट वॉज अ रिअली लॉंग टाइम अगो. जेव्हा मी करीब 10th स्टँडर्ड मध्ये वगैरे होतो, मला असं फारसं काय अगोदरपासून हे नव्हतं की मला एक प्रकारे सर्टन कॅरेक्टर बनायचं आहे, म्हणजे जस्ट लाईक बिंग डॉक्टर किंवा इंजिनियर वगैरे. मी असं स्टार्टिंगला काही डिसाईड नाही केलं. मी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणायचो अगोदरला. व्हाय? कारण असं सांगताना खूप जास्त प्राऊड फील वाटे, असं टेक्नॉलॉजिकल टर्म वगैरे समथिंग. बट ऍक्च्युली असं मनातून वगैरे सगळे होतं नाही. ऍटलिस्ट 10th स्टँडर्ड पर्यंत तरी तसं काहीच नव्हतं. आजकालच्या मुलांना तर बापरे, पहिली दुसरीतच जाताना त्यांना माहित असते की मला काय करायचं. मला तर काहीच नाही माहिती, मी तर शेबूड खात होतो. 10वी नंतर माझ्यामध्ये काही क्वालिटीज होत्या ज्या अगोदरपासून होत्या, मला माहित नाही त्या क्वालिटीज. मी कोणती फिल्म पाहायचो ना, तर आय वॉज लाईक एक प्रकारे हे होऊन जात होतो की चुका काढत होतो समथिंग, का इथे असं असलं पाहिजे, इथे तसं असलं पाहिजे. समजा जर यांनी असं डायलॉग म्हणलं असं बरं झालं असतं, समजा जर यांनी अशा प्रमाणे प्रेझेंट केलं असं बरं झालं असतं, शॉट इथून घेतला असं बरं झालं असतं, अशा वेळी डिस्क्राईब केलं असतं तर बरं झालं असतं. चुका काढत होतो आणि मलाच नाही माहित बस. आणि मला पिक्चर पाहायचा खूप जास्त शॉक होता. म्हणजे घरी कम्प्युटर वगैरे होता, तर मी बापरे हॉलिवूडचे मूवी तर बहुत सारे बघितले. बॉलिवूडचे बघितले म्हणा, येस, बरं हॉलिवूडचे मोस्ट ऑफ द खूप सारी इन्स्पिरेशन वगैरे घेत होतो. बट याचा असा अर्थ नाही का मी हॉलिवूडला खूप जास्त लाईक करतो आणि बॉलिवूडला नाही. नाही, प्रत्येकाची एक जागा असते. म्हणजे काही इमोशनल बेस मूवी वगैरे बनवायची असेल ना, तर बॉलिवूड मूवी वर जबरदस्त. बट काही ऍक्शन मूवी वगैरे बनवायची असेल तर हॉलिवूड मूवी वर जबरदस्त. इमोशनल बेस मूवी हॉलिवूडवाले कधीच बनवू शकत नाही. आणि समजा त्यांनी बनवले ना, तर तुम्हाला टच करू शकत नाही, तुमच्या इमोशनला ते टच करू शकत नाही. कारण ते त्यांचा एक वेगळा झोन असतो आणि त्या पर्टिक्युलर झोन मधल्या लोकांनाच तो टच करतो इमोशन्सला. अदर दॅन दॅट इट वॉज नथिंग ऍट ऑल. जस्ट लाईक आता एक रिसेंटली मूवी निघाली होती जोकर, ओके, जे की अमेरिकेमध्ये खूप प्रचलित झाली, खूप लोकांना आवडली. मी बघितली, मला काय फारशी काही एवढी काही आवडली नाही. त्याची सिनेमा फोटोग्राफी मस्त आहे. इव्हन जे मार्क फिनिक्स आहे, त्यांनी जे ऍक्टिंग केलं ऍज अ जोकर म्हणून, ते पण बहुत जबरदस्त आहे. ओके, स्क्रिप्टिंग पण जबरदस्त आहे. एक प्रकारे इमोशनल मूवी आहे की तो एक जो विलन आहे, जो जोकर, तो बनतो कसा, त्याच्या लाईफमध्ये कोणते प्रॉब्लेम असतात ना, तो त्या प्रॉब्लेमला कशाप्रमाणे सॉर्ट आउट करतो आणि देन हाऊ ही बिकेम दॅट थिंग्स. यस, त्याच्यावरच ही एक मूवी आहे जोकर, जे की काफी इमोशनल बेस्ड मूवी आहे आणि चांगली आहे. बट मला काही आवडली नाही लिटरली. ते तो फीलच नाही झाला, तो एक प्रकारे का तो असा तो दर्द, तो त्याचा जो फीलच नाही झाला समहाऊ. वाय? याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या. अनदर थिंग इज दॅट की हा जो मूवी आहे हा हिंदीमध्ये डब झाला नाही, हा झाला इंग्लिशमध्ये झाला. मी इंग्लिशमध्ये बघितला. लँग्वेज एक खूप जास्त इम्पॉर्टंट काम करते इमोशनला टच करण्यासाठी. समजा जर ती लँग्वेज पर्टिक्युलर कॅरेक्टरला किंवा पर्टिक्युलर ऑडियन्सला समजा जर कळत असेल तर ती त्या लोकांना खूप जास्त पकडून ठेवेल. बट ऍक्शन मूवीमध्ये असं आहे की ऍक्शन मूवीमध्ये आपल्याला लँग्वेजची एवढी जास्त फारशी गरज नसते ह्या इमोशन्सला मॅनेज करण्यासाठी किंवा इमोशनला टच करण्यासाठी. कारण मोस्ट ऑफ द जी ऍक्शन सिक्वेन्स असतात,
ऍक्शन सिक्वेन्स म्हणजे काय रे, समज जर एखादी व्यक्ती आहे जो इथून तिथपर्यंत चालत आहे, तर युजली कोणत्याही कंट्रीचा व्यक्ती जर म्हणला किंवा कोणत्याही कुठल्याही प्लॅनेटचं किंवा कुठल्याही प्लॅनेटचं नाही म्हणून बट कुठल्याही जगातल्या कुठल्याही व्यक्तीला असं म्हणलं की हा व्यक्ती का करताय, तर तो प्रत्येक भाषामध्ये तो सांगेन की हा चालत आहे, ही इज वॉकिंग, ही इज समथिंग, या वो चल रहा है वगैरे. कारण ऍक्शनला लँग्वेजची गरज नसते. मी चालत आहे, एक प्रकारे ऍक्शन करत आहे, तर या गोष्टीसाठी लँग्वेजची गरज नसते. इट वॉज जस्ट वॉक, या इट वॉज ऍक्शन. येस. बट ऍक्शन मूवी कसं एक प्रकारे कळते. समज जर मी स्पायडरमॅन किंवा सुपरमॅन मूवी समज जर इंग्लिशमध्ये बघतोय, तर मला तेवढी बोर वाटणार नाही. हा ठीक आहे, थोडा म्हणजे स्टोरी वगैरे समजणार नाही असं नाही, समजेल पण तेवढी डीपली नाही. पण ऍक्शन मूवी एकदम कळून जाईल, हा विलन आहे, हा हे आहे, हा ते आहे, आणि हे असा मारून आलाय, तसा मारून आलाय. इट वॉज ते ह्या ज्या क्वालिटीज होत्या ना, त्या मला अगोदरपासून होत्या माझ्या आतमध्ये, आणि मला कधी रिअलाइज नाही झालं की या क्वालिटी माझ्यामध्ये आताही पण आहे. आणि अशीच गंमत मध्ये मी मूवी बनवून टाकली, घरची गोष्ट. आता बनवून टाकली म्हणजे काय, या बनवून टाकली म्हणजे एक प्रकारे त्याचं फाउंडेशन क्रिएट केलं. म्हणजे या स्टोरीची सुरुवात झाली कशी सांगायचं म्हणलं ना, तर असेच 4 मित्र आहे, आणि 4 मित्रांसोबत काही अशा टेक्निकल गोष्टी होतात वगैरे, आणि ते त्या गोष्टीला कशाप्रमाणे सॉर्ट आउट करतात, एक हॅकिंग टाईप समथिंग. सो हलकीशी एक मूवी माझ्या डोक्यामध्ये आली होती. याच्यामध्ये छोटे छोटे सीन डोक्यामध्ये होते. मला हे इमॅजिन करायला खूप जास्त आवडायचं. म्हणजे कधी नाही का, समजा जर मी खाली असलो किंवा असं बसून असलो किंवा बोरिंग लेक्चर सुरू असन किंवा ड्रायव्हिंग करत असन. आता ड्रायव्हिंग करताना खूप सारे जण कानात हेडफोन लावून ड्रायव्हिंग करतात. इट वॉज कम्प्लिटली डेंजरस. मी ड्रायव्हिंग करताना हेडफोन वगैरे कधीच करत नाही. तर त्यावेळेस काय करतो की मी कसं इमॅजिन करतो माझी स्टोरी. यस, मी माझी घरची माझे बायनरी कोड वगैरे ज्या मूवीज आहे हे मी इमॅजिन करतो. आणि खूप सारे जण असे म्हणतात की तू स्टोरी लिहत का नाही किंवा अशी लिहून का नाही ठेवत किंवा रेकॉर्ड का नाही करत, कारण स्टोरी विसरू शकते. या दॅट इज अ गुड पॉइंट. या बट मी विसरूच देत नाही. व्हाय? कारण समजा जर माझ्या डोक्यामध्ये एखादी आयडिया आली ना, तर मी बार बार त्याला डोक्यामध्ये चालवत असतो, डोक्यामध्ये बार चालवत असतो. यस, त्याला अजून बेटर कसं करायचं, अजून बेटर कसं करायचं, अजून बेटर कसं करायचं. कारण असा एक मीडिया किंवा असा एक रेकॉर्डर किंवा असं एक हे आहे नाही का जे आपल्या विचारांना एकत्रित करेल. किंवा एका म्हणजे समजा जर मी माझे विचार लिहितो का म्हणलं तर आय कॅनॉट राईट. कारण याच्यामध्ये प्रॉब्लेम काय येते, कारण माझी रायटिंग स्पीड तेवढी काही खास नाही, बट माझी विचार करण्याची स्पीड वॉज ट्रिमेंडसली. या म्हणजे एक व्यक्ती एका दिवसात करीब 60,000 वेळा विचार करतो, 60,000 टाइम. सो मी पण माझी स्पीड आहे ते 60,000 टाइमच्या वेळी विचार करतो म्हणलं तर इट वॉज लाईक आय कॅनॉट राईट दिस थिंग. येस. आणि रेकॉर्ड करतो म्हणलं तर हा तर करून राहिलोय ना. या म्हणजे असं नाही मी रेकॉर्ड नाही करून राहिलोय, बट खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या म्हणजे आता डोक्यात विचार येतात बघ तेव्हा मी काम करताय, तर मग काय मी असं मोबाईल काढून रेकॉर्ड करणार आहे का? नाही ना. मग तेव्हा मी डोक्यातच चालवत जातो. या आणि त्याला बार पुन्हा करत जातो. त्यामुळे कसं खूप जबरदस्त वाटते. अनदर गोष्ट म्हणजे हेडफोन्स हे माझ्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट फॅक्टर पडतात. वाय? कारण जेव्हा मी हेडफोन्स लावून विचार करतो तेव्हा त्याचा जो इफेक्ट होतो ना तो अजून जास्त हे होतो. म्हणजे एकदम म्हणजे जस्ट लाईक तुम्ही विचार करत आहात म्हणजे तुम्ही जस्ट लाईक कोरडा भात खात आहे. बट कसं की जेव्हा तुम्ही काने लावून गाणं लावून नाही का जेव्हा तुम्ही हे करता म्हणजे ढिंचक म्युझिक चालू असते ना, तर तेव्हा विचार करायला म्हणजे इट वॉज समथिंग रिअली ग्रेट. या म्हणजे तेव्हा नाही का कोरड्या भातामध्ये एक प्रकारे कोणीतरी
फोडणीचं वरण टाकून देत आहे, तर त्यामुळे त्या भाताची चव अजूनच जबरदस्त लागते. ग्रेट. आणि मोस्ट ऑफ द टाइम हेच करतो. म्हणजे मी कानात हेडफोन, युजली माझा सर्वात मोठा स्ट्रॉंग पॉइंट आहे तो आहे लायब्ररी. लिटरली सांगू, मी लायब्ररीमध्ये ज्या वेने थिंक करू शकतो, आय नेव्हर थिंक इट लाईक दॅट. लिटरली येस. मोस्ट ऑफ दी बायनरी कोडची जेवढी काही बाउंडिंग झाली आहे ना, ते लायब्ररीमध्ये झाली आहे. येस. कारण कसं आहे की माझं जेव्हा 11वी-12वी झालं, ओके, 11वी-12वी झाल्यानंतर मग मी डिप्लोमाला ऍडमिशन घेतली, इंजिनिअरिंग डिप्लोमा. बट तिथे कसं मला 3 वर्षाचा कोर्स होता, तर मला 6 वर्ष लागले. युजली मी खूप वर्ष डीसी होत गेलो. माझ्यापाशी खूप वेळ होता. मला कसं पूर्ण सेमिस्टर होतं आणि मला काही कॉलेजला जायचं नव्हतं, फक्त पढाई करायची होती फक्त. आणि कसं घरी राहून पढाई काही होत नव्हती, कारण सो मी कसं लायब्ररीमध्ये जात होतो. काढली आपली बॅग, लायब्ररीत गेलो. आता लायब्ररीत गेल्यानंतर असं काय एकदम म्हणजे आपण काय खूप जास्त पढाकू वगैरे बिलकुल होतो नाही. लिटरली म्हणजे मी असं खूप जास्त पढाई करतो वगैरे बिलकुलच नाही. तर मग समोर काय विबडी असायची, कानात हेडफोन, आणि त्याच्यात हान्स झिमर, माझे जे एक प्रकारे हान्स झिमर एक आर्टिस्ट आहे जे म्युझिक डिरेक्टर ऍक्च्युली. ते म्युझिक बनवतात आणि त्यांनी खूप साऱ्या मूवीला म्युझिक दिलं आहे आणि त्यांचे म्युझिक वॉज वे मच बेटर दॅन दॅट. आणि याचा एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना, आय टेल यू की तुम्ही लायब्ररीत जा, कानात हेडफोन टाका, त्यांचे गाणे, त्यांचे ते म्युझिक आहे ना ते लाऊड मध्ये करा, ओके, आणि समोर एखादी पुस्तक ठेवा, बस. आणि तुम्ही त्यांच्या म्युझिक मध्ये, अरे मेरे बाप, ऍज अ फिल्म मेकर किंवा ऍज अ रायटर तुम्हाला हे करणं तर बहुतच जास्त इम्पॉर्टंट आहे. व्हाय? कारण त्यांच्यामध्ये जे क्वालिटी असते ना डू त्या म्युझिक मध्ये, ते त्यांची म्युझिक एक प्रकारे आपल्या स्टोरीला अशाप्रमाणे बाउंडिंग करते ना, म्हणजे इथे तुमच्या भातामध्ये फोडणीचं वरण नाही आहे, तर इथे तुमच्या भातामध्ये सरळ मटणाचा रस्सा विथ 2-3 मटणाच्या फोडी पण आहे त्याच्यात. सो तो जो एक्सपिरियन्स आहे ना, तो बिर्याणीवाला एक्सपिरियन्स वॉज टू गुड. तो तर बहुतच जबरदस्त असतो. इट वॉज रिअली ग्रेट. तर मी त्याच वेळी खूप जास्त इमॅजिन करत होतो आणि त्याच वेळी माझी मोस्ट ऑफ द बायनरी कोड बनवली. त्याला आता रिअलाइज होत आहे की मी खूप वर्ष झाले की लायब्ररी गेलो नाही. म्हणजे कसं की जेव्हापासून मी असं जॉबवर लागलो आहे त्याच्यानंतर तर मी कधीच लायब्ररीत गेलो नाही. म्हणजे खापरखेड्यापासून विचार केलं गेलं तर नेव्हर. पण मला आताही माहित आहे की माझा तो खूप मोठा स्ट्रॉंग पॉइंट आहे. आणि त्या स्ट्रॉंग पॉइंट मध्ये मी कुठेही म्हणजे असं मला वाटलं की आता मला थोडं इमॅजिन करायचं आहे, सो मी जाईन लायब्ररीमध्ये, कानात हेडफोन टाकीन आणि जस्ट जेव्हा बाहेर निघेन ना लायब्ररीच्या, तर माझ्या डोक्यामध्ये जे राहीन ना, इट वॉज वे मच बेटर दॅन एनीवन ॲट ऑल. मग ह्या ज्या क्वालिटी या माझ्या अगोदरपासून होत्या, तर मग कसं आहे की मग मला रिअलाइज झालं की मी एक फिल्म मेकर आहे. आणि कसं की माझ्या डोक्यामध्ये एवढे विचार सुरू असतात ते मला लिहिणं पण पॉसिबल होत नाही. लिटरली म्हणजे कितीक लिहिणार आहे, डोक्यामध्ये एवढे विचार होते ना, बहुत सारे. आणि लिहिणार किती रे तुम्ही एक पॅराग्राफ लिहिणार नाही, एक पॅराग्राफ मध्ये तुम्ही तुमचं मनातल्या साऱ्या फिलिंग एलॉबरेट करणार आहे का? नो नॉट ऑल. तर त्याच्यामुळे मी एक प्रकारे सुरुवात केला आर्टिफॅक्ट एपिसोड. आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे हे असं आहे की तुमच्या मनातल्या ज्या फिलिंग्स आहे किंवा तुमचे जे काही आयडियाज आहे ते याच्यात रेकॉर्ड करायचे. हे एक पर्सनल रेकॉर्ड स्टफ आहे. म्हणजे इथे फक्त तुम्ही स्वतःलाच रेकॉर्ड करतात, स्वतःसाठी, हे दुसऱ्यासाठी नाही आहे, ओके. आणि खरंच मला याचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो खूप जबरदस्त वाटला. म्हणजे जेणेकरून मी स्वतःसोबत बोलतो, कसं बडबड करतो वगैरे, लोकांना फारसं काहीतरी वेगळंच वाटेल की हा बंदा का करून राहिलाय. बट मी जेव्हा याला एक्सपिरियन्स करून राहिलो की स्वतःसोबत बोलणं किंवा आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे, सो इट वॉज रिअली ग्रेट. इट वॉज रिअली ऑसम. इट वॉज नेवर टू एक्सपीरियंस दिस थिंग्स बिकॉज ये चीजें ऐसे है कि आप समझ नहीं सकते. इट वॉज टू मच गुड दैट.
तर मग काय झालं, माझं एज्युकेशन फारसं काही होतं नाही या, आणि मला अगोदरपासूनच रिअलाइज झालं की मी एज्युकेशन मध्ये खूप जास्त डेव्हलप वगैरे करू शकत नाही स्वतःला. तर मग मी ओनली डिप्लोमा केला आणि बाहेर निघालो. म्हणजे कसं आहे की माझं अगोदरपासून होतं की मी मुंबईला जाईल या, म्हणजे जेव्हा स्टार्टिंगला होतं ना की आता माझ्यापाशी खूप सारे आयडिया कलेक्ट वगैरे झाल्या, आता मला मुंबईला जायचं आणि जस्ट बस. त्याच्या अगोदर मला काहीच माहित नाही, स्टोरी नाही माहित, स्क्रिप्ट पण असते का नाही माहित, काहीच नाही माहित, नथिंग ऍट ऑल, कुछ भी नाही बघा. बस आपल्याला माहित होतं की आपल्यामध्ये एक प्रकारे हे एक स्टोरी आहे, बायनरी कोड, आणि समजा जर आपण याला फिल्म मध्ये कन्वर्ट केलं तर इट वॉज समथिंग रिअली बिग थिंग हॅपन या. तर बस अशीच एक उमेद घेऊन मी मुंबईला गेलो एकदा. तर आता मुंबईची खूप मोठी कथा तर नाही सांगत, बट त्यावेळेस नाही का एक असा मोमेंट झाला की ज्या प्रोडक्शन हाऊस मध्ये मी गेलो, त्या प्रोडक्शन हाऊसच्या ज्या वॉचमॅननी मला असं म्हणलं आउट म्हणलं आउट. तर मी तिथूनच भिवून गेलो यार. म्हणजे युजली मुंबईमध्ये गेल्यावर तर पहिलेच भिवून गेलो. वाय? कारण तिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स, कार, लोक पाहून तर माझं डोकंच एकदम आउट झालं. भाऊ मी कुठं आलोय या. आणि त्याच्यानंतर त्या वॉचमॅननी मला असं म्हणलं आउट. तर मी तर त्यात पुन्हा भिवून गेलो, अरे बाप रे क्या हो गया मेरी जिंदगी में, कितना बडा दर्द. जे की फक्त एका वॉचमॅननी मला असं आउट म्हणलं. तर मी एक प्रकारे खूप एकदम हेच झालो, एकदम असं डिसाईड केलं की आता मी कधीच एकदम फिल्म मेकर बनणार नाही, नथिंग ऍट ऑल. एका वॉचमॅननी असं आउट म्हणल्याबरोबर मी असं विचार केला की नाही आता आपण फिल्म मेकर कधीच बनायचं नाही. कारण सांगू तेव्हा कोणत्या गोष्टी कमतरता होती, तेव्हा गोष्टी कमतरता होती, ती होती हिंमत आणि नॉलेज. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट. आणि असं नाही का मी कुठेही गेलो, समजा जर मी विदाऊट नॉलेज, समजा जर आता यांनी फक्त मला वॉचमॅननीच मला आउट म्हणलं लिटरली. समजा जर मी आतमध्ये गेलो असतो आणि तिथल्या सिनियर लोकांनी समजा जर मला भाऊ तुला तर काहीच नाहीये, त्यांनी समजा जर अजून बेइज्जती केली असती ना, लिटरली मी मरून आलो असतो. लिटरली. म्हणजे मला फक्त वॉचमॅननी आउट म्हणलं, त्यावेळेस मी खूप मोठं डिसिजन घेतलं की मी फिल्म मेकर बनणारच नाही ओके. आणि समजा जर असं नाही झालं असतं, मी आतमध्ये गेलो असतो, तिथल्या सिनियर लोकांनी अजून काही छापलं असतं, भाऊ तू आहे कोण, तुला करायचं काय, आणि तू, तर मी जर अरे बापरे मी जर तिथेच फाशी घेऊन मेलो असतो. म्हणजे कसं त्यावेळेस माझ्यासाठी एक खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर होता ते स्टोरी. मला असं वाटत होतं की माझ्या लाईफमध्ये असं काही फारसं काही होतं ना, की मला एक प्रकारे खूप मोठा जॉब. मी आईवडिलांच्या खूप शिवा खात होतो, आणि कारण बार फेल होऊन आलो होतो. तर त्यामुळे मला असं वाटलं की चला आपण आपल्या लाईफमध्ये का करताय. मग तेव्हा असं रिअलाइज झालं की आपल्यामध्ये ही एक स्टोरी आहे, आपण यालाच एक प्रकारे फॉरवर्ड करू. आणि त्यासाठी, आणि त्यावेळेस माझ्यासाठी ते स्टोरी किंवा स्क्रिप्ट आहे किंवा तो आयडिया आहे, तोच एक खूप मोठा एक प्रकारे फॅक्टर बनला की नाही आता आपल्याला हेच करायचं आहे. येस. आणि जेव्हा मग मी एक प्रकारे त्या गोष्टीमध्ये गेलो विदाउट नॉलेज वगैरे, सो मग मुंबईवरून आल्यानंतर मग कसं की मग मी भेलो, थोडा वेळ लागला मला स्वतःला रिकव्हर होण्यासाठी की मी कशाप्रमाणे एक फिल्म मेकर बनेन वगैरे. आणि त्यावेळेस माझा डिप्लोमा पण सुरू होता, तर माझ्यापाशी खूप सारा वेळ होता विचार करण्यासाठी की मला का करायचं आहे, कसं करायचं आहे. तर मग मी एक ठरवलं, एक प्लॅनिंग केली माझ्या लाईफ बद्दल की आपण आपल्या लाईफला जर त्या दिशेकडे वळवायचं आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तर आपल्याला थोडं स्वतःला एक प्रकारे जाणून घ्यावं लागेल. इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपल्याला स्वतःला काही ना काहीतरी पैसे कमवावे लागेल स्टार्टिंगला. म्हणजे कसं आहे की समजा जर एक फिल्म इंडस्ट्री किंवा आपण त्या इंडस्ट्रीमध्ये जातोय आणि आपलं असं काहीच होऊन नाही राहिलो आहे, आणि आपण
कुछ भी नाही हो रहा. तर मी जेव्हा वापस येईन तेव्हा असं नाही झालं पाहिजे की मी हे पण सोडलं आणि ते पण सोडलं. नो नो नो. तर तेव्हा ठरवलं की आपण जस्ट डिप्लोमा करायचा आणि कुठे ना कुठेतरी लागून जायचं. माझा हा प्लॅन होता. फटाकसे कुठे ना कुठे, वेळ नाही लावायचा. आणि तसंच झालं. काही वेळ वगैरे लागला नाही. जसं माझे डिप्लोमाचे फायनल पेपर झाले तसंच खापरखेडा पॉवर प्लांट मध्ये मी ऍज अ मेंटेनन्स सुपरवायझर लागलो. तिथे लागलो कसा, तिथे ऍक्च्युली माझे जे मामाजी होते माझे जे मामाजी वगैरे होते ना, ते त्या प्लांट मध्ये सिक्युरिटीचे हेड होते. तर त्यांनी मला लावलं एक प्रकारे तिथे कामावर ऍज अ मेंटेनन्स सुपरवायझर. तर तेव्हा मी घराच्या बाहेर पडल्यानंतर रिअलाइज झालं कसाला लोक असतात कसे आणि यांच्यासोबत वागा कसं लागतंय युजली. कारण मी अगोदरपासून खूप पोलाइट होतो, लोकांसोबत खूप पोलाइटली वागत होतो. पण कधी कधी या पोलाइटचा लोक खूप दुरुपयोग करत होते माझा पोलाइट वागण्याचा. आणि हे मला रिअलाइज झालं आणि मला असं वाटलं की नाही, आता आपल्याला स्वतःला एक प्रकारे स्ट्रॉंग बनायचं आहे. समजा आपण एक स्ट्रॉंग नाही बनवू तर खूप साऱ्या गोष्टी मॅटर होऊ शकते आपल्यासोबत. सो इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपण ज्या वेळी पॉसिबल होत असेल स्वतःला एक प्रकारे बिकम बेटर बनवू. तर बस त्याच्याच मागे लागलो आणि येस, सुरू आहे तो प्रयत्न वगैरे. असं नाही का मी एकदम महारत हासिल केली या गोष्टीमध्ये, नो नाही. बट देन त्याच्यानंतर मग मी कुठे गेलो, त्याच्यानंतर मग मी जॉब सोडला. 8 महिने मी क्लासेस केले इथे नागपूरमध्ये डिझाईनचे. आणि त्याच्यानंतर मला इथे जॉब लागला PMI मध्ये. आता ऑलमोस्ट PMI ला जॉब लागून 2 वर्ष झाले आहे. मला कधी दिवस रिअलाइज होते की चला, म्हणजे माझा जो मोटो आहे ना, तो मोटो हा आहे का आपण प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी बिकम बेटर बनवू. या आपला जो नेहमीचा जो नवीन दिवस आहे ना, तो कालच्या पेक्षा जबरदस्त असलाच पाहिजे. या माझा हाच उद्देश होता. बट कसं की आज अशी फिलिंग होऊन राहिली होती कसाला मी करत काय या युजली. म्हणजे कसं की मी मागचे फोटोज बघतो तेव्हा पाहतो की डिसेंबर महिन्यामध्ये मी किती मजा केली होती 1 वर्ष अगोदर, 2 वर्ष अगोदर वगैरे वगैरे. आणि आता बघून राहिलं तर आता मी काहीच नाही. इट वॉज लाईक कुछ भी नाही. म्हणजे मी इथे आहे, करत आहे, का करत आहे, जिवंत आहे नाही आहे, माझं मला सांगत. सो गोष्टी कधी क्लिअर झाल्याच नाही या, आणि नेहमी अटकून राहिल्या. परिस्थिती असो किंवा काही असो. बट या आता हळूहळू मी स्वतःला एक प्रकारे डेव्हलप करत आहे. येस, कारण आता अशी लेवल आली आहे की या स्टेजवर आपल्याला समजा आता आपण काही ना काही करून नाही दाखवलं तर इट विल बी रिअली डिझास्टर फॉर मी. कारण आपण लाईफमध्ये आपण असं काहीच असं केलं नाही. तर स्वतःवर विश्वास आहे आणि हो, आपण कशा वेळी आपण आपल्या टार्गेटला चेस करू शकतो. आता वाजले, वेळ झालाय. आता आपल्याला ऑफिसला निघावं लागेल. येस, सो आता तर राईट ना एवढंच. सो दिस इज द एंड. दिस इज द आर्टिफॅक्ट एपिसोड नाही हा, जस्ट टॉक. आपण आता असे खूप सारे व्हिडिओ बनवत जाऊया. युजली आता आपल्याकडे खूप सारा डेटा आहे आणि पेन ड्राईव्ह आहे. आणि कसं की आता आपल्याला आता ही लेवल आली आहे की आता आपल्याला समजा काही ना काहीतरी करून दाखवायचं आहे. तर आता हीच एक वेळ आहे. कारण आता वयाचे 27 वय झाले आहे आणि आय एम स्टील स्टक इन हिअर. सो माझा प्लॅन आहे आता की पुढल्या महिन्यात मी फिल्म मेकिंगचे ऑनलाईन कोर्सेस सुरू करू. समथिंग रिअली न्यू. बिकॉज दॅट
की समजा जर आपण ऑनलाईन फिल्म मेकिंग कोर्स करू तर आपल्याला माहीत पडेल की एक प्रकारे फिल्ममध्ये काम असते, कशाप्रमाणे गोष्टी अप्रोच केल्या जातात वगैरे वगैरे. समजा जर या गोष्टी आपल्याला टेक्निकल टर्म्स किंवा थिओरिटिकल टर्म्स वगैरे माहीत पडल्या तर डेफिनेटली विल गेट सक्सेस. बट स्ट्रगल तर राहतेच, हार्डवर्क राहते, मेहनत राहते प्रत्येक गोष्टीमध्ये, याला तर आपण डिनाय करू शकत नाही. ओके, सो till then everything is good, is fine. So this is it. This is the end. This is just talk. Thank you.